तर गाईज आपण आता जाणार आहोत कोंबड्यांना खायला टाकायला. हे बघू शकता, आता प्लेटमध्ये गहू घेऊन आता जात आहोत आणि राईट साईडला आम्ही त्यांचा शेड बनवत आहोत. हे बघा, पत्रे वगैरे काढून ठेवलेत आणि हा आहे आपला कोंबड्यांचा रूम. हे बघा, आपल्या कोंबड्या आहेत. तर याच्यात सोनाली आहेत, सोनाली जातीच्या कोंबड्या. ते नुसते अंडी घालतात. फायटर सुद्धा आहेत आणि गावरान सुद्धा आहेत. गावरान कोंबडीचे पिल्लं सुद्धा आहेत. आता आम्ही म्हणजे स्टार्टिंगच केलं आहे. 5 पिल्लं आहेत आणि त्यांना आज देणार आहोत अल्बोमार. अल्बोमार म्हणजे जंतनाशक. त्यांच्या पोटात जे जंत होतात ते मरून जातात. हा आपण पाण्याच्या स्वरूपात देणार आहोत. हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल की मी जो पाणी वतत आहे तो पांढरा आहे. आपण यांना सोडणार आहोत सर्वांना. हे बघू शकता किती झपाट्याने आलेत. आणखी एक दिवस पूर्ण ही रूम साफ करून ठेवलेली आणि ते कंटाळलेले आता सर्व एकत्र आलेत बाहेर. हे बघा, आता मस्ती उड्या मारतायत. काय कोंबडे बघा पाणी पित आहेत. तर त्याच्यानंतर पाणी सर्वांनी सारख्या प्रमाणात पाणी पिल्यानंतर आपण त्यांना खायला देणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओ. हे बघा, हे सर्व सोनाली कोंबड्या आहेत. 2 महिन्यात आता अंडी घालणार आहेत ते. आणि बाकीचा गावरान सुद्धा आहे माझ्याकडं. म्हणजे कोंबड्या वगैरे गावरानचे पण स्टार्ट करणार आहे आणि फायटर पण आहेत. आता मला ग्युनाफॉलची एक फिमेल आणायची आहे. ती मी मुंबईवरनं आणीन. आणि हे बघू शकता किती चांगल्या पद्धतीत सर्व कोंबड्या पाणी पित आहेत. आणि आता आपण फायनली त्यांना गहू टाकणार आहोत. आता गहूची एक गोण 50 किलोची ती झालेली आहे. 700-800 रुपयाला काहीतरी आहे. असं करावं लागतं. आता एवढ्या कोंबड्या आणल्यात म्हणजे त्यांचं खाणं सुद्धा आणायलाच लागेल. आणि आता आम्हाला समजलं आहे की आपण फ्री ऑफ कॉस्टचं पण खाणं आणू शकतो. मच्छीच्या मार्केटमधनं मच्छीची वेस्ट आणि भाजीच्या मार्केटमधनं भाजीपाला त्यांना बारीक करून द्यायचा. उद्यापासून आपण तेच करू. बघू शकता पाणी पिऊन झाला. आता ते सर्व पोट भरून खातील. ही फक्त सकाळचीच डाएट आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी सुद्धा वेगळी असेल. आणि रात्री त्यांना डायरेक्ट बंदच करतो. रात्री काय डाएट वगैरे म्हणजे त्यांचं काय खाणं वगैरे देत नाही. बघू शकतो. तरी आपल्याकडं 50 एक कोंबडा असेल. 40-50 तरी. तर मित्रांनो, हा आपला बनवून झालेला आहे. आधीची साफ करताना व्हिडिओ तुम्हाला दाखवली असेल. इथे खूप कचरा होता आणि आता बघू शकता बनवला आहे. याच्यानंतर पण आम्हाला कचरा काढायला लागेल. ह्याच्या बाजूने आम्ही तार किंवा जाळी लावू आणि त्याच्यावर पत्रे किंवा जाळी टाकू. तर डायरेक्ट पूर्ण झाल्यावर म्हणजे आपला जो शेड आहे तो पूर्ण झाल्यावरच तुम्हाला दाखवतो. आणि फक्त ह्याच्यात
अंडी देणारे कोंबडीच ठेवणार आहोत आणि जे गावठी आहेत ते बाहेर सोडणार आहोत. हे बघा तर आतमध्ये कोंबड्या आहेत बाहेर. हे बघा आणि त्या साईडला पिल्लं वगैरे आहेत. तो जो शेड होता तो पूर्ण झाल्यावर आणि पूर्ण करताना म्हणजे बनवताना तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहोत. आणि तो सर्व क्लिअर झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही कोंबड्या पण तुम्हाला सोडून दाखवू. आणि त्याचा खर्च आम्हाला 0 ऑफ कॉस्ट लागलेला आहे, कारण की जो साहित्य आहे अँगल किंवा जाळी वगैरे ते आमच्याकडे आहे. आणि जे वेस्टचे पत्रे आहेत ते लावणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्हाला एकदम म्हणजे तुमच्याकडे हे पण नसतील अँगल वगैरे तर तुम्ही काय करू शकता, बांबू अँगलच्या जागी बांबू लावू शकता. आणि जी जाळी आहे त्या जागी साडीसुद्धा लावू शकता. फक्त तुम्हाला पत्र्याचा बंदोबस्त करावा लागेल, कारण की ते तर तुम्हाला एकतर घ्यावे लागतील, नाहीतर तिथे काहीतरी तुम्हाला जुगाड करावे लागेल. जी आयडिया माझ्याकडे होती ती तुम्हाला दाखवली आणि आता पूर्ण करून उद्या तुम्हाला आम्ही दाखवू की कसं आहे ते. आणि याच्यानंतर आमच्या चॅनलवर आता डेली व्लॉग्स येणार आहेत दररोज, तर चॅनल नक्कीच बघत राहा तुम्ही. आणि आता कमबॅक आता कन्फर्म करायचा. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अजून पुढे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत. भेटूया उद्या. काय म्हणता मंडळी, कसं काय? हे बघू शकता आपल्या कोंबड्यांचा. आणि जो आपण तिथे अँगल वगैरे ठोकलेले तो कॅन्सल झाला. आणि ही मोठी जरा हे बनवली म्हणजे त्यांना फिरायला जागा. आता त्यांना जायची जागा दाखवतो तुम्हाला. म्हणजे खूप अडचणीत ना. आता हा उद्या साफ करेन मी. आज कुठे टाइम भेटलेला कॉलेजवर नाही येऊन, त्याच्यात मी हा केला सगळं. हे बघा हे कोंबड्या वगैरे आहेत. पण आता आतमध्ये जाऊ इथून. तर गाईज हे बघू शकता, हे बघा हे मागे अँगल ठोकलेले आणि आता हे साड्या लावल्यात. आणि हा आपला दरवाजा आहे. ही बघा ही जुना फॉल आहे, ती नुसती आवाज करत असते. आता काय करणार, तिला पण फिमेल आणायला लागेल, म्हणजे तो मेल आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया. 1 मिनिट तुम्हाला लाईट नाही चालू केली, लाईट चालू करून येतो 1 मिनिट. तर गाईज आपण लाईट चालू केलेली आहे, हे बघू शकता. हे बघा हे आमचे हे आहेत अंडी घालण्यासाठी कोंबड्या आहेत. सोनाली कोंबड्या आहेत त्यांचं वजन असेल आता अर्धा पाऊण किलोपर्यंत असेल. आणि हा बघा हा एक कोंबडा आहे आमचा ब्रीडर. हा नवीन आणलेला. बाकीचं हे सर्व पिल्लं, हे सर्व पिल्ले आहेत. आता ह्यांना मी टाकणार आहे. तर हे बघू शकता आपण पिल्लांना ढाकलेले आहे. हे बघा पिल्लं पण तुम्हाला दाखवतो. हे बघा याच्यात 5 पिल्लं आहेत आणि काहीतरी 15 गावठी कोंबड्या. उद्या यांची वॅक्सिनेशन होणार आहे. उद्या वॅक्सिनमध्ये त्यांना आता आपण देणार आहोत R2B लस देणार आहोत. ते राणीखेत असं काहीतरी रोग आहे, त्यासाठी आज आपण यांना बाहेर सोडलेली खूप दिवसानंतर. याच्यात फायटर आहे आणि हा आमचा कोंबडा सर्व होऊ शकता. हे सर्व सोनाली कोंबड्या आहेत. आणि ही जी वर चालत आहे ती फक्त गावठी गावरान. म्हणजे या ज्या पिंजऱ्यात 2 आहेत आणि वरती 2 आहेत ते गावरान आहेत. आणि जे या कप्प्यात आहेत 1, 2 किंवा 3 कोंबड्या दिसत आहेत. ही एक गावरान आहे. त्याच्यात 3 कोंबड्या आहेत, 3 गावरान आहेत आणि हे 2 फायटर आहेत. मित्रांनो तर आज आपण फायनली बनवलेला आहे कोंबड्यांचा शेड.
तर आपण म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेलं की आपण इथे अँगल ठोकलेले, पण ते अँगल काढून टाकले आणि त्याच्यानंतर हा एवढा मोठा शेडसाठी म्हणजे त्यांना फिरण्यासाठी जागा केली आहे. आता ही जागा कशासाठी केली ते तुम्हाला सांगतो. ही जागा बनवायचं कारण म्हणजे सर्वात पहिले आमच्या इथे पूर्ण जंगल आहे. त्या ही झाडांवरनं तुम्ही ओळखू शकता. तर त्या जंगलातनं कधी मुंगूस येतात, कधी सर्प येतात, कधी काय जनावर येतच राहतात. मग त्यासाठी सेफ्टीसाठी मी हे बनवलेलं आहे. तर इथे आमचे कोंबड्या आहेत. सकाळी इथं सोडायचे, इथं पाणी वगैरे द्यायचं, मग दिवसभर ते फिरतील. इथे त्यांना सावलीसुद्धा आहे, पण आम्ही तरी पण हा दरवाजा तर उघडाच ठेवू. ऊन लागला तर ते स्वतःहून आत जातील, स्वतःहून बाहेर येतील. आणि तर आता त्यांची आता उद्या लसीकरण आहे, लस देणार आहोत आम्ही. राणीखेतची R2B लस म्हणून आहे, ती आता म्हसळात आलेली आहे. तर आपल्याकडं आहेत 50-1 तरी कोंबडा असेल, त्यांच्यासाठी पूर्ण ती लस देणार आहोत. तर उद्याची व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि हा प्लॅन आपला कॅन्सल झाला. कॅन्सल झाल्याचं कारण म्हणजे तो खूप छोटा होता आणि इथे जॉईंट नव्हता त्याच्यामुळे. आणि कसं सकाळी कोंबड्या इथनं आणायच्या, तिथं ठेवायचा, तो म्हणजे टाईम जात होता ना त्याच्यासाठी. पण डायरेक्टली हाच केला. आता इथले जे प्लॅस्टिक वगैरे आहे ना ते साफ करू आणि पुढे बघू काय वाढवायचं वगैरे असलं तर. पण आता हा बेस्ट आहे. आणि उद्या ही रूम वगैरे साफ करायला लागेल, कारण की आता तुम्ही बघू शकता की ती खराब वगैरे झालेली आहे. व्हिडिओमध्ये दिसून नाही येणार, पण जर अशी खराब आहे. आणि इथे धूप वगैरे करू. धूप म्हणजे तो असतो त्यांचा म्हणजे आजार बरा होण्यासाठी, नाही तर कीटक वगैरे न येण्यासाठी तो असतो. जिम, कुक्कुटपालन, डेली ब्लॉग्स, ॲनिमल्स बोला, सर्व विषय आम्ही या चॅनलमध्ये म्हणजे या विषयाच्या व्हिडिओ चॅनलवरती टाकणार आहोत. आता दररोज टाकणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आमच्या आवडत असेल तर तुम्ही पण नक्कीच बघा आणि तुमच्या मित्रांना पण नक्कीच पाठवा. तेवढा सपोर्ट आम्हाला भेटेल. आणि लाईकसुद्धा नक्की करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.